नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळतो. मित्रांनो, आता माई खूपच चिडलेले असतात आणि माई म्हणू लागतात की त्या विद्याधरला भोग भोगावे लागतील. माणसाच्या रूपातला शैतान आहे तो शैतान. तर बापू म्हणू लागतात की हो, तो खूप पाप करतोय, स्वतःच्याच भावाच्या पाठीत खंजीर खुपसतोय आणि आपली शलाका ती पण काही कमी नाहीये. तर माई म्हणू लागतात की त्या शलाकाचा तर काहीच बोलू नका, ती कशाला माझ्या पोटी जन्माला आली काय माहिती. कधी कधी तर वाटतं मीच संस्कार करायला कमी पडले. आनंदी म्हणू लागते की नाही माई, तुमचे संस्कार चुकीचे नाहीयेत आणि म्हणूनच समिधा ताईंनाकच जग मानताना. पण शालाका मॅडम आणि त्यांच्या सोबत आता विद्याधर सर म्हणजे कहर आहे कहर. आपली लढाई हीच आहे की मुलांच्या मनातील सगळं काही गैरसमज निघून जाऊ दे. आता मात्र देवाकडे फक्त एकच साकडा आहे. मुलांच्या डोळ्यावरती जी काही गैरसमजाची पट्टी आहे ती एकदाची निघून जाऊ दे आणि त्यांनी योग्य तो काही निर्णय घ्यावा. तर इकडे मात्र तिन्ही मुलं रूम मध्ये बसलेले असतात. प्रांजल हा खूपच चिडलेला असतो. प्रांजल म्हणू लागतो की काय चाललंय ना, काहीच कळत नाहीये. आता मात्र डोकं फुटायची वेळ आलीये. तर मिताली म्हणू लागते की प्रांजल शांत राहा. तर प्रांजल म्हणू लागतो की मी तू कसा शांत राहू, अगं काय खरं काय खोटं काहीच कळत नाहीये. ही आपलीच माणसं आपल्याला फसवतायत. मिताली म्हणू लागते की प्रांजल तू एकदम शांत डोक्याने विचार कर. मला एक कळत नाही की आनंदी आणि तिच्या बहिणीचं म्हणणं आहे की आनंदीच्या लग्नाच्या वेळेस काकांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता, बरं आहे ना. त्यावर प्रांजल हो म्हणतो. त्यावरती मिताली म्हणू लागते की पण धनश्री काकू आणि आत्या, त्यांना तर आपण चांगलंच ओळखतो ना. जर का काकाने एवढं वाईट कृत्य केलं असतं तर मात्र त्यांनाही काही क्षण घरात राहू दिलं नसतं. त्यांनी त्याच क्षणी त्याला घरातून बाहेर हाकलून दिलं असतं, बरोबर आहे ना. आणि बाकी सगळं काही जाऊ द्या, जर का आपल्या बाबाला हे सगळं काही माहिती होतं तर मात्र त्यांनी आनंदीला आणि काकाला एका छताखाली कसं काय राहू दिलं. प्रांजल म्हणू लागतो की म्हणजे तुला काय म्हणायचंय, म्हणजे बाबा खोटे बोलतायत का. त्यावेळी मिताली मात्र डोक्याला हात लावते आणि म्हणू लागते की नाही बाबा खोटं बोलत नाहीत रे. माझं ना आता डोकं फुटायची वेळ आली. मला कळतच नाही की नेमकं काय खरं काय खोटं आहे ते. आता प्रांजल मात्र खूपच चिडलेला असतो. प्रांजल म्हणू लागतो की मी तुम्हाला सांगत होतो ना, या घरापेक्षा ते माझं पुण्याचं हॉस्टेल बरं होतं. तुम्ही रक्ताची नाती करून इकडे आलात. काय रक्ताची नाती, इथल्या नात्यांपेक्षा माझी तिथली माणसं बरी आहेत, खूप बरी आहेत. तर मिताली म्हणू लागते की खरंय प्रांजल, कधी कधी मला असं वाटतंय ना की आपली मुंबईच बरी होती. काय फरक आहे सांग ना, तिथे आपण एकटेच होतो आणि इथे आपण एकटेच आहोत. आपल्या या घरात कोण आहे, कोण खरं बोलतय, कोण खोटं बोलतय, काडी मात्र मार्ग उरला नाही कळायला. पृथ्वी मात्र शांतच असतो. तर मिताली प्रांजल म्हणू लागतात की दादा तू तरी काहीतरी बोल, तू काय करायचं ठरवलंय. तर पृथ्वी म्हणू लागतो की कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं बोलतोय हे जाणून घ्यायची वेळ मात्र आता निघून गेली. आता काय तो सोक्ष मोक्ष लावायचा एकच मार्ग उरलाय. तर पृथ्वी प्रांजलला म्हणू लागतो की प्रांजल खाली जाऊन सांग, आम्ही तिघी जण आमचा अंतिम निर्णय द्यायला थोड्या वेळात खाली येतोय. तर प्रांजल मिताली विचारू लागतात की दादा तू नक्की काय ठरवलंय, आपण खाली जाऊन काय करणार आहोत. तर इकडे मात्र युगंधर जे काही घडलंय सगळ्याचा विचार करू लागतो. त्याच वेळेला तिकडे विद्याधर येतो आणि विद्याधर म्हणू लागतो की दादा खोलीत काही शांतता पसरली आहे ना, जशी शमशानात असती तशीच. वा, तुझा काही चेहरा दिसायला लागलाय, सगळ्या जगाचं वज्ज तुझ्या पाठीवर असल्यासारखं. अरे दादा जरा हास ना. आता तुझा चेहरा बघून काय वाटतं माहितीये का, देवाने तुला डोकेदुखी तरी दिली आहे पण बामचा पत्ता द्यायला मात्र पूर्णपणे विसरून गेलाय. तर युगंधर म्हणू लागतो की मी गप्प बसलो याचा अर्थ असा नाही की मी हतबल झालोय. मी ज्या वेळेला शांत असतो तेव्हा मात्र मी येणाऱ्या वादळाची वेळ ठरवत असतो. तर विद्याधर म्हणू लागतो की वा दादा वा, काय डायलॉग मारलाय. अरे पण तुझ्या घराचा पायाच मी कुजबुजीत करून ठेवलाय, तू काय वादळाच्या बाता करतोय. तुझ्या पोरांच्या डोक्यात मी असं काही किडा चिरवलाय ना, पण ते तुझं तोंड काळ केल्याशिवाय गप्प काही बसणार नाहीत. मी असं काही खेळ खेळलाय ना की त्यांचं डोकं गरगर फिरायला लागलंय. समजतच नाही की तू सांगतोय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा का या विद्याधरचा खेळ खरा मानायचा. तर युगंधर म्हणू लागतो की तू किती माझ्या मुलांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्यांच्या नसात माझं रक्त वाहतंय. ते नेहमी सत्याचीच बाजू घेतील. मला माझ्या मुलांवरती विश्वास आहे, त्यांच्या संस्कारांवरती विश्वास आहे आणि मला माहिती आहे की त्यांना सोनं काय आणि पितळ काय चांगलंच माहिती आहे. त्याच वेळेला तिकडे शिल्पा येते आणि शिल्पा म्हणू लागते की युगंधर, मुलं खाली वाट पाहतायत, त्यांनी त्यांचा निर्णय घेतलाय. युगंधर मात्र आता जायला निघतो. त्यावेळेला विद्याधर म्हणू लागतो की जा दादा जा, बघूया की तुझी पोरं आता सत्याच्या बाजूने उभी राहतात की
विद्याधरच्या खोट्याच्या पाया पडतात. युगंधर म्हणू लागतो की हे बघ माझ्या मुलांचा निर्णय काय बी असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या वेळेला सत्य जिंकतं ना त्यावेळेला मात्र खोट्याचं अस्तित्व संपून जातं. आता हॉलमध्ये मात्र सगळेजण जमा झालेले असतात. सगळे पृथ्वीच्या निर्णयाची वाट पाहतात. ते म्हणू लागतात की पृथ्वी किती वेळ झाला आम्हाला सगळ्यांना हॉलमध्ये बोलावून घेतलंय, तू सांग ना तुझा निर्णय काय झालाय. त्याच वेळेला तिकडे वकील येतो आणि वकील काही पेपर पृथ्वीला देतो. तर विद्याधर विचारू लागतो की पृथ्वी या वकिलाचं आपल्या घरात काय काम. शलाका विचारू लागते की ही कसली पेपर आहेत. त्यावेळेला पृथ्वी सांगू लागतो की हे डिवोर्स पेपर आहेत. ते ऐकून मात्र सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो. आता युगंधर समोर येतो आणि युगंधरला म्हणू लागतो की निंबाळकर, जर का तुमची बाजू खरी असेल ना तर मात्र आनंदीला घटस्फोट द्या. तुम्हीच म्हणाला होतात की आनंदी सोबत तुमचं लग्न फक्त परिस्थितीमुळे झालंय म्हणून, मग तुम्ही या त्रासातून मुक्त व्हा, आनंदीला डिवोर्स द्या. हे सगळं काही बोलणं ऐकल्यानंतर आनंदीला मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि तिच्या हातातली बांगडी फुटून तिच्या हाताला रक्त येतं. युगंधर मात्र तिच्याकडेच पाहू लागतो. तर पृथ्वी म्हणू लागतो की निंबाळकर, लक्ष द्या माझ्याकडे, तुम्हाला आज एक काहीतरी निवडावं लागेल, तुमची मुलं किंवा ही आनंदी. युगंधर मात्र शांत राहिलेला असतो. युगंधर काहीच बोलत नाही. तर पृथ्वी म्हणू लागतो की बोला निंबाळकर, आम्ही तुमच्या उत्तराची वाट पाहतोय, तुम्हाला आज तुमची रक्ताचे नाते किंवा ही आनंदी निवडावी लागेल. त्यावेळेला युगंधर म्हणू लागतो की नाही, मी आनंदीला घटस्फोट देणार नाही. हे ऐकून तिन्ही मुलांना मात्र खूप मोठा धक्का बसतो. तर विद्याधर म्हणू लागतो की बघा, मी जी काही कहाणी सांगितली होती ना तीच खरी होती. या माणसाने तुमच्या आईला समिधा वहिनीला सोयीस्करपणे विसरून या आनंदीला स्वीकारला आहे आणि आता त्याने दिलेल्या उत्तरावरून हे सिद्ध होतंय. आता विद्याधर मात्र एक हार आनंदीला देतो आणि युगंधरला देतो आणि म्हणू लागतो की हे घ्या, एकमेकांच्या गळ्यात हार घाला, तुमचं 7 जन्माचं नातं आहे ना, मग कळू द्या जगाला. युगंधर मात्र खूपच चिडलेला असतो आणि युगंधर ते ताट उधळून लावतो. तर युगंधर म्हणू लागतो की मी आनंदीची घटस्फोट द्यायला नकार दिला कारण ती माझी जबाबदारी आहे, बांधिलकी आहे. मला ती आवडती किंवा माझं तिच्यावर प्रेम आहे म्हणून नाही. आणि मला वाटतं की तुला जर का थोडी जरी बुद्धी असेल ना तर मला मात्र अजून स्पष्टीकरण देण्याची अजिबात गरज नाहीये. युगंधर मात्र तिथून जायला निघतो. त्याच वेळेला पृथ्वी त्याला थांबवतो आणि म्हणू लागतो की थांबा मिस्टर निंबाळकर, जर प्रेम नाहीये ना मग घटस्फोट देऊन टाका ना. अहो कसला आवांताय हो तुम्ही. आणि आता राहिला तिच्या जबाबदारीचा, आम्ही कुठे म्हणतोय की तिची जबाबदारी घेऊ नका म्हणून, आम्ही कुठे म्हणतोय तिला आत्ताच्या आता घरातून हाकलून द्या म्हणून. आता युगंधर मात्र पृथ्वीकडे येतो. तर पृथ्वी म्हणू लागतो की तुम्ही तिची आणि तिच्या अख्ख्या खानदानाची जबाबदारी घेऊ शकता पण तुमची पत्नी म्हणून नाही. असंही आपल्या एवढ्या मोठ्या घरामध्ये इतके नोकर चाकर आहेत आणि कामावर अजून एक नोकर वाढला तर काय फरक पडणार आहे. आता पृथ्वीचे हे बोलणं ऐकून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर शलाका आणि विद्याधर मात्र गालातल्या गालात हसू लागतात. आता युगंधर पृथ्वीच्या जवळ येतो आणि पृथ्वीला जोरात कानाखाली मारतो आणि म्हणू लागतो की तुझी उंची किती, तू बोलतोय किती, तुझी हिंमत तरी कशी झाली तिला मोलकरीण म्हणायची. तर पृथ्वी म्हणू लागतो की मग काय म्हणू मी तिला, तिचं या घरामध्ये काय स्थान आहे, तुमची बायको की आमची आई. तुमची बायको असेल ती एक वेळ, पण माझ्या आईची जागा मात्र ती कधीच घेऊ शकत नाही. तुम्ही तिला आमच्या आईच्या जागेवर आणून बसवलं याच्यावरून सिद्ध होतंय की तुमचं तिच्यावर किती प्रेम आहे ते. तर मित्रांनो, पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय, शिल्पा युगंधरकडे येते आणि युगंधरला म्हणू लागते, उद्या तुझ्या आणि आनंदीच्या लग्नाला 2 महिने पूर्ण होणार, त्या आनंदाच्या निमित्ताने मी एक पार्टी करायचं ठरवलंय. इकडे रात्री मात्र विद्याधर डायनिंग टेबल वरती दारूची बाटली घेऊन बसलेला असतो. त्यावेळेला माई म्हणू लागतात की विद्याधर, तू डायनिंग टेबल वरती दारूची बाटली घेऊन बसलाय का. तर विद्याधर धनश्रीला म्हणू लागतो, धने किचन मध्ये जाऊन 2 ग्लास घेऊन ये. त्याच वेळेला आनंदी किचनच्या दरवाजाला आड उभी राहते आणि म्हणू लागते की या घरामध्ये दारूचा एक थेंबही पिऊ दिला जाणार नाही. त्याच वेळेला विद्याधर तिकडे येतो आणि म्हणू लागतो की तू थांबवणारेस का मला. तर आनंदी म्हणू लागते की हो. आता विद्याधर दारूची बाटली घेतो आणि आनंदीच्या डोक्यावर ओतू लागतो. तर मित्रांनो, आता मालिकेत नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग असेल. आता हा सगळा काही प्रकार मुलं पाहतील का आणि विद्याधरचा खरा चेहरा मुलांसमोर येईल का.